Hello guys, good morning. Welcome to my new blog. हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तो दोस्तों, आज है अक्षय तृतीया और सभी का स्वागत है फिर से एक नए वीडियो में। तो आज है अक्षय तृतीया, तो चलिए कर देते हैं वीडियो शुरू अक्षय तृतीया का आज। तो मित्रांनो, काल आपल्या गावात कुंभार आला होता, तर त्याच्याकडून हा करा विकत घेतला। मग आता हा करा विकत घेतला तर तो थोडा खराब, त्याच्यामुळे धूळ असल्यामुळं त्याला आता मी धुवून घेतो। मित्रांनो, करा धुवून झाला, आता त्याला मी कुंकवाचे 5 बोटं लावून घेतो आणि त्याला धागा बांधतो। तर मित्रांनो, आता कऱ्याला मी धागा बांधतो, म्हणजे मग धागा बांधल्यानंतर तो पूजेच्या योग्य होईल। तो त्याला भरून पूजाला मांडायचा, त्याची पूजा करायची आणि त्याला 5 बोटाचे हळदीची नाही, कुंकवाचे 5 बोटं लावून त्याला उभं ठेवायचं। तर आता झालेली आहे वेळ करा पुजण्याची। तर कऱ्यामध्ये पाणी टाकून घेतो आणि आता करा पुजून थोडं जवळ आता करा पुजून झालेलाच आहे आता, म्हणजे मग बाकीचे पुढले कामं तयारी सुरू करायला। आणि इकडं काय गडबड चालू आहे, छकुलीची रांगोळी काढायची गडबड चालू आहे। बघू आता छकुली कशी रांगोळी काढते या सणाची। तर मित्रांनो, इकडं चालू आहे छकुलीची लगबग रांगोळी काढायचं। आता छकुली बनवते स्वस्तिक। अजून छकुलीला हात आहे ना, थोडे लहान लहान आहे ना, त्याच्यामुळे तिची आईकडे पटापट बोलते नाही अजून। भारी डोकं लावून छकुतो गोल गोल यायसाठी। तिकडे काय तयार करशील आता? काय फुल तयार करणार आहे का? कोणतं? फुलाचं काय नाव आहे? काहीतरी नाव असेल ना, सांग ना, नाव सांग ना। चाफ्याच फुल राहतं का असं? सांग ना पटकन, काहीतरी सांग ना, नाव सांग ना, कोणत्या फुलाचं नाव आहे ते सांग ना। तुझी रांगोळी आता आवडेल का? नकोले, तुझे हात काय वळती नाही का रांगोळी काढताना? तू चांगली रांगोळीच काढीत नाही। चांगली रांगोळी काढ ना, भारी दिसली पाहिजे, भारी भारी रांगोळी काढत जाय। मित्रांनो, हिला तर काय रांगोळी येत नाही काय नू? तर मित्रांनो, पुरणाच्या पोळ्याची तयारी। तर आत्याबाई आता गव्हाचं पीठ चाळून घेते आता पोळ्यांसाठी। पुरणाच्या पोळ्या आज आहे अक्षय तृतीया, तर त्या निमित्तानं पुरणपोळीचा स्वयंपाक आहे। आत्या पीठ का बरं साळी द्या ग? पोळ्या अशी होती नाही तशा? म्हणजे चाळून घेतलं पोळ्या फुटती नाही का? काय खाऊ राहिली? अगोदर कुरडई वाटतं, अगोदर कुरड्या तळायच्या आणि मग भजे, चुलीवर भजे। भजेचं पीठ मळलेलं, तेल गरम होऊ राहिलं तेल। तर मित्रांनो, इकडे झालो आता पुरण वाटायचं काम। आत्या पुरण तयार करू राहिली आता पोळ्यांसाठी।
हे वाऱ्यानं तापमानाचे वारही आहे ना. वाऱ्यानं मुली तापण कापला आता. गरम गरम भज्जे कुरडई. हे बा, आता इकडे चालू आहे भजे काढायचं काम. गरम गरम भज्याचा घाणा. झाला पूर्ण गाणं आता. खरपूस भजी एकदम. तर मंडळी, आता संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे. तर आता नैवेद्य देण्याची वेळ झालेली आहे आणि नैवेद्य देऊन झाला की आता आपल्याला जेवायलाच बसायचं आहे. तर मित्रांनो, आमरस, पोळी, भजी, कुरडई, भात, सार. तर मित्रांनो, मग या जेवायला. पुरणपोळीचा स्वयंपाक आज आहे का बघा. आता मी घेतल्या 2 पोळ्या, भजे, सार आणि आमरस. आता जेवण करतो आता.